औदुंबरवाडी दत्त मंदिरातील चोरी उघड 48 तासात आरोपी जेरबंद. श्री क्षेत्र औदुंबरवाडी मंजूर येथील श्री दत्त महाराज मंदिरातून चोरीस गेलेल्या चांदीच्या पादुकांचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलिसांनी अवघ्या 48 तासात उघडकीस आणलाय. दिनांक 4 जानेवारी रात्री ते 5 जानेवारी पहाटेच्या दरम्यान मंदिरातील बंदिस्थ गर्भगृहातून सुमारे 1,25,000 रुपये किमतीच्या 2 चांदीच्या पादुका चोरीस गेल्या होत्या. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे शाहरुख उर्फ मच्छिंद्र संपत वाघ राहणार मोहेगाव देशमुख तालुका कोपरगाव यास अटक केली असून त्यांच्याकडून 808 ग्रॅम वजनाच्या 2 चांदीच्या पादुका हस्तगत करण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक माहिती पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्री क्षेत्र औदुंबरवाडी येथील दत्त मंदिरातून दिनांक 4/1/2026 ते 5/1/2026 रोजीच्या रात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने चांदीच्या पादुका या चोरी करून नेलेल्या होत्या. त्या अनुषंगाने कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे 305 भारतीय न्याय संहिता कलम या अन्वये गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने त्या गुन्ह्याचे महत्त्व ओळखून आम्ही तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन घटनास्थळाची पाहणी केलेली होती. त्याच्यामध्ये आपल्याला CCTV फुटेज मिळून आलेलं होतं, परंतु फुटेजमधून आरोपी हा निष्पन्न होत नव्हता. त्याच्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई तमनर, पोलीस शिपाई गुंजाळ यांनी त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवली की सदरचा गुन्ह्यातील आरोपी हा मच्छिंद्र उर्फ शाहरुख संपत वाघ राहणार मोहेगाव देशमुख हा असल्याची त्यांना बातमी मिळाली. त्या अनुषंगाने आपण त्या आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा कोपरगाव शहरातील एका झुडपामध्ये काटवनामध्ये लपून बसला असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आपण तात्काळ आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी PSI चौधरी व इतर स्टाफ असे आम्ही तात्काळ रवाना होऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा मिळून आला आणि आरोपीच्या ताब्यातून आपण गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल 808 ग्रॅम वजनाचे चांदीच्या पादुका या आपण हस्तगत केलेल्या आहेत. गुन्ह्यातील आरोपीचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर झालेला आहे आणि आपण गुन्ह्यातील मुद्देमाल हा 100% 48 तासाच्या आत हा गुन्हा आपण उघडकीस आणलेला आहे आणि सदरचा आरोपी याचा शोध घेण्याकामी गावातील काही तरुण युवक मंडळींनी आपल्याला फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने आमचं नागरिकांना आवाहन राहील की अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या पोलिसांना सहकार्य करावं, जेणेकरून आरोपी तात्काळ जेरबंद होतील आणि भविष्यात होणारे गुन्हे हे टळतील. सदरचा हा आरोपी हा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरचा आरोपी आहे. त्याच्यावरती यापूर्वी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन तसेच इतर पोलीस स्टेशन मिळून जवळजवळ 12 दखलपात्र गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती आणि हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे.